मी चाललोय आमच्या गावातल्या जंगलात एक गोष्ट जाणून घ्यायला। गोष्ट कसली ती गूढच म्हणा। आमच्या गावातल्या महादेव मंदिर पासून वर जंगलात कशी बशी वाट काढत काढत आम्ही पुढे जायला। इकडे नुसता चिखल होता त्यामुळे पाय लय वाईट घसरालत। त्या वाटेनं चाललोय, कुठं पोहोचणार आहे का नाही हे पण काय आम्हाला माहित नव्हतं, पण एक मनात इच्छा होती की त्या ठिकाणी आपण जायचं। इकडे नुसतं जंगल, झाडी, किर्र आवाज आणि अधूनमधून पाण्याचा आवाज। जाता जाता हे वारूळ दिसलं, एकदम सागवानच्या झाडाच्या मुळाशी हे वारूळ तयार झाले आणि आम्ही पोहोचलो या ठिकाणी। साधारणतः अश्नी स्तंभासारखं स्ट्रक्चर असणारे हे दगड, खरं इथला इतिहास लई भयानक। गावातल्या जुन्या लोकांच्या कडनं सांगितलं जाते की इथे एक बाळंतीण बाई आपल्या तान्ह्या मुलासोबत मरण पावली। आज पण ती इथं असते। अमावस्या आली की तिचा आणि बाळाच्या रडण्याचा आवाज गावापर्यंत येतो। तिचं नाव होतं धोंडी, म्हणून ह्या ठिकाणाला नाव पडले बाळधोंडी। हे खरं आहे की खोटं आहे हे आम्हाला माहित नाही। आम्ही आलेलो इथं असणाऱ्या पैजारवाडी निवासी सद्गुरू चिले महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी। दर्शन घेतलं आणि मनातलं प्रश्न संपण्याऐवजी ते आणखीनच वाढवून घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला।